मी सांगते आकाश, बाजूला हो, नाहीतर तुलाच लागेल. अरे मला जे करायचंय ते मी करेनच माझ्या घरची इज्जत वाचवण्यासाठी. आणि तू आहेस कोण रे आमच्या घराच्या भानगडीमध्ये बोलणारा? जसं तुम्ही सांगितलं ना, मी अगदी तसंच केलं. पण तिथे ना शेवटच्या क्षणाला ती वाचली. जेव्हा 100 गाढवं मेली असतील तेव्हाच तू जन्माला आलीस. मी पण किती बावळट आहे, अशा मूर्ख बाईवर काम सोपवलं. रोशनी आज जा. रोशनी ऐकलं नाहीस का तू? रोशनी आज जा. काय नाटकेत. बराच थकलोय मी, कंबर मोडली. भैया तुमचा चहा. अजू भैया मी बस दिदाचं तेल ठेवून येते. रोशनी, छोटे मालक तर नाही आले. असं कसं होऊ शकतं? त्यांनी कालच तर निरोप पाठवला होता. मालकीण, पूर्ण ट्रेन आणि सर्व स्टेशन पालथा घातलं, पण छोटे मालक कुठेच नाही दिसले. आजपर्यंत कधी त्याने आपला शब्द राखलाय का? मिळाली असतील कोणी नवी मंडळी, गेला असेल त्या बाबांबरोबर. घरच्यांची अशीच्या तशी वाट बघतील नेहमी सारखे. काय फरक पडतो त्याला? दुःखी नका हो मालकी. तुम्ही तसं बी कालपासून काहीच खाल्लं नाही. कमीत कमी 1 ग्लास दूध तरी प्या. दूध अजिबात नकोय मला. शक्य असेल तर थोडं विष आणून दे मला. नाही नाही मालकी, हे काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलते गंगी, मला विष आणून दे. तसही माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाहीये. कशाला जगू मी जर माझा पतीच माझा तिरस्कार करतो? आज सगळ्यांसमोर माझी इज्जत निघून गेली. गुरुजींनीही मी बनवलेल्या जेवणाला स्पर्शही केला नाही. संपूर्ण करणार मला चौधरीण चौधरीण म्हणून बोलतो, आणि आज माझ्याच घरात माझी इज्जत गेली, माझा अपमान झाला. आणि वर त्यात त्या कम्मो सारखी कुस्कामी बाई पाळून ठेवलीये मी, जी एक कम धड नाही करत. शांत मालकी, शांत. दारजी बाहेरच उभे आहेत. ऐकतील तर गोंगाट होईल. शांत. जाऊ दे आवाज. मला कोणाचीही भीती नाहीये. का घाबरू मी? हा, का घाबरू? काय चूक केली मी? काय पाप केलंय मी? तू सांग मला गंगी, तू पण एक स्त्री आहेस ना? जर एक आई आपल्या मुलाचं भलं पाहत असेल तर त्याच्यात काय चुकीचं आहे? जर एखाद्या पत्नीला वाटत असेल की तिचा पती तिच्या सोबत असावा तर त्यात काय चुकीचं आहे? काय चुकीचं आहे? काय चूक झाली माझ्याकडून गंगी? काही चुकीचं नाही मालकी, तुम्ही अगदी खरं बोलताय. पण तुम्ही या द्वेषात तुमचं अस्तित्व हरवू नका.
स्वतःला असं तुटू देता कामा नाहीये. कारण जर तुम्ही खचलात ना तर ती पोरगी तुमचं सर्व हडप करून टाकेल आणि तुम्हाला चाहूल पण लागणार नाही. तुम्हाला कठोर व्हायला लागेल, एकदम कणखर. तू बरोबर बोलतेस गंगी. मी अजिबात कमकुवत नाही पडणार, अजिबात पडणार नाही. पतीला तर हरवून बसले, पण मुलाला नाही हरवणार. थँक्यू इथे बसू दिल्याबद्दल. पहिल्यांदाच तुमच्याजवळ बसलोय ना. नाहीतर तुम्ही काहीतरी बोललात तर, पळवून लावलं तर. थँक्यू. तसं रोशनी, मला नाही माहित की तुमच्या फॅमिलीला डान्सचा का तिरस्कार आहे. पण हे नक्की माहिती आहे की प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. सोल्युशन तेव्हाच असतं जेव्हा ते शोधायची इच्छा असते. हे पहा, माझा डान्सशी काहीच संबंध नाहीये. कारण जे पापाजींना पसंत नाही ते मला कसं पसंत असणार. जर मी असा विचार करू शकलो असतो तर मोगॅम्बो फारच माय डॅड महेश जयसिंग फार खुश झाले असते. रोशनी, एक बोलू, जर आपण आपलं सुख आई वडिलांच्या सुखासाठी बाजूला ठेवलं, तुम्हाला माहिती आहे आपले पेरेंट्स सुखी नाही राहणार. विचारा का? कारण त्यांचं सुख आपल्या सुखातच असतं आणि त्यांना हेच हवं असतं की एनिवेज, आजच्यासाठी इतकं ज्ञान खूप झालं. याआधी तुम्ही काही बोलाल त्याआधी मीच निघतो. बाय. थँक्यू. थँक्यू. ते यासाठी की इतक्या वर्षानंतर पापाजी मला बोलले की मी काही चुकीचं नाही करत. मी इतका आनंद पापाजींना देऊ शकले फक्त तुमच्यामुळेच. त्यासाठी थँक्यू. You're welcome.
बरं मी एक बोलू, तुम्हाला वाईट तर नाही ना वाटणार? प्रॉमिस. तुमची ही जी स्माईल आहे ना, माझ्या आवडत्या स्माईलच्या लिस्टमधली सर्वात आवडती स्माईल आहे. राईट देअर. फॉर लाईफ. आय प्रॉमिस. तसं फार मेहनतीने कमावलं मी हे. आणि हो, प्रयत्न करेन की तुमची पुढची स्माईल तुमच्या आनंदानेच कमवेन, तुमच्या पापाजींमुळे नाही. अरे लवकर लवकर हात पाय हलव. अगं गंगी, हे काय आहे? फक्त झेंडूची फुलं मागवली? माता देवीला गुलाब आणि अबोली यांचा हार लागेल, तो हार कुठे? मालकीन तयार होतोय, येईल. मालकीनबाई, गुरुजी आले आहेत आणि सोबत मातादेवीच्या शृंगारासाठी हा पोशाख आणि दागिने आणले आहेत. अच्छा, जा जा. नमस्कार. 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 यशस्वी भव. यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था झाली ना? वय मालकीन. खरं सांगू सुनबाई, चौधरी घराण्यात तुमच्याशिवाय ना नवरात्रीची पूजा होऊ शकत आणि ना विसर्जन. गुरुजी, ही तर आमची परंपरा आहे जी पूर्वीपासून चालत आली आहे. घरातील मोठे मूर्तीची स्थापना करतात आणि पूजा करतात आणि दसऱ्याच्या दिवशी जत्रा भरवतात, जिथे पूर्ण कर्नालचं मनोरंजन होतं. आणि हे तर वर्षानुवर्ष चालत राहील. आजचा दिवस तरी लक्षात ठेवायला पाहिजे होतं. काय झालं? ठीक आहेस ना? हो अम्मा, एकदम ठीक आहे. बस कोणाशी तरी भांडायचा मूड होता माझा, तर बस हे कॅन हातात घेऊन फिरतोय मी. विचार केला बाबांच्या भाषणासाठी भरपूर होईल. कुठे आहेत कुठे ते? या पूजा अर्चेच्या कामात आज मागे कसे राहिले? काय झालं अम्मा, यावेळी पण घर नाही आले गे? कमाल आहे बाबा तुमची, कोणाची काहीच पर्वा नाहीये. बाकी घरातल्यांची सोडा, कमीत कमी तुमची तरी पर्वा करू शकतात ना. ही सर्व चुकी तुझी आहे अम्मा, तूच बिघडवून टाकलेस त्यांना. ते जे काही बोलतात, जे काही करतात, तू चुपचाप स्वीकारतेस, काही प्रश्न न विचारता. कमीत कमी आजची आरती तरी तुझ्यासोबत करू शकत होते ना. अम्मा, तू पत्नी आहेस त्यांची, त्यांच्याकडून थोडी अपेक्षा करणं काही चुकीचं नाहीये. उफ, अरे बाळा, तू पण ना, तू सगळ्यांचा दादा आहेस. अरे कोणत्या तरी जरुरी कामात अडकले असतील. तू तर त्यांचीच बाजू घेणार ना अम्मा. पण असं का अम्मा? ते तुला इतकं दुःख देतात, इतका त्रास देतात, तरी पण त्यांची बाजू घेतेस, हसण्यावर नेते सगळं. तू त्यांचं सोड आणि तुझं बोल. तू पण मला कमी दुःख देत नाहीस. हा काय अवतार केला स्वतःचा? हा, कमीत कमी आज पूजेच्या दिवशी तरी तू असं नव्हतं करायचं. लोक काय म्हणतील? ते तर हेच म्हणतील की चौधरीबाईंनी आपल्या लाडक्या मुलाला बिघडवून टाकलंय. आज काही स्पेशल दिवस आहे का? हो, आज दसरा आहे. कर्नालच्या लोकांसाठी फार मोठा उत्सव. बस त्याचीच तयारी चालली आहे. तसं तुम्ही इथे काय करताय मंदिरामध्ये? रस्ता शोधतोय. म्हणजे मला म्हणायचंय की मी एक पत्ता शोधतोय, आणि इतका प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला विश्वास नाही वाटणार, अजून मला जागा नाही सापडली. आय डोंट नो व्हॉट टू डू. तेव्हा विचार केला तुमच्या देवाकडून मदत मागावी. या निमित्ताने कळेल तरी की हे आहेत की नाही. याचा अर्थ तुमचा देवावर विश्वास नाहीये? विश्वासाचा प्रश्न नाहीये. मला इतकंच माहितीये की एक माणूसच माणसाची मदत करू शकतो. तर याचा अर्थ तुम्ही प्रसाद पण नाही घेणार? नो. तरी काम करते ना, मी या प्रसादाला प्रसाद म्हणून देते. तुम्ही लाडू समजून खाऊन टाका.
हा घे प्रसाद. डीजे, तुम्हाला माहितीये की मी गॉड देव वगैरे नाही म्हणत. माझ्यासाठी फक्त एकच देव आहे, तुम्ही. तू ना सर्वांना पाप करायला लावशील डीजे, तुम्ही रोज हेच बोलत असता. आणि तू रोज नकार देतोस की प्रसाद नाही खायचा ते. अच्छा ठीक आहे, मी हा प्रसाद म्हणून तुला देते. तू याला मिठाई समजून खाऊन टाक. मनाला समाधान मिळेल. देवानच दिलंय आपल्याला. हं? घ्या. चला. रोशनी, तुम्हाला एक गोष्ट सांगू. मी इथे फक्त तालचे ताल मिलासाठी नाही आलोय. आय मीन फक्त शोसाठी किंवा डान्ससाठी नाही. मी कोणाच्या तरी शोधात आलोय. हे काय चाललं इकडे? हो भाऊ, हे पूजेचं सामान आहे भाऊ, यांना का फेकू? आता तू मला शिकवणार का शकून अपशकून आहे? मला सांगणार तू? बाईसाहेब, आतमध्ये नीलभाईजी. हे काय चाललं इकडे? बंद करा साफसफाई. हो भाऊ, हे पूजेचं सामान आहे भाऊ, यांना का फेकू? अपशकुन होईल भाऊ. आता तू मला शिकवणार का शकून आहे अपशकून आहे? मला सांगणार तू? मला सांगणार तू? नोकर कुठला? मला सांगणार? चल चल बाहेर. सगळे दागिने व्यवस्थित तयार झालेत ना? हो बाईसाहेब. बाईसाहेब, आतमध्ये नीलभाईजी. बोल ना आता मला 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 उत्तर दे ना. बोल ना, बोल ना, बोल ना. नील, तुझ्या नील, नील काय करतोय? सोड याला. अरे सोड, तुला माझी शपथ आहे. सोड याला. सोड. सोड नील. नील काय करतोयस तू? हा छान. काय करतोयस तू? हा वेडा झालायस का नील? हातीचा पत्ता आहे. तुम्हाला माहितीये किती मुश्किलीने मिळवलाय हा? यू वोंट बिलीव्ह. त्यापेक्षा मुश्किल या पत्त्याला शोधणं. तुम्हाला माहितीये कर्नालला 3 मनोहर नगर आहे. 3. आणि एकाही व्हिला, घर, हाऊस कशावरही नंबर नाहीये. मला समजत नाहीये की मी कोणाची मदत घेऊ. तुम्हाला माहितीये की मी ही गोष्ट अजून कोणालाच नाही सांगितली. रेवा, मोगॅम्बो, कोणाला काहीच नाही सांगितलं. माहित नाही का तुम्हाला सांगितलं. रोशनी, काय तुम्ही मला हा पत्ता शोधायला मदत कराल प्लीज? रोशनी, पेपर तरी परत देऊन जा. का, काय झालं? पत्ता शोधायचा नाही का? रोशनी, थांब, येतो.
नाना तू इकडे उंदरासारखा लपून काय बसलायस? मला मला माफ करा, मला नका मारू. हो हो, मी तर चौधरीबाई साहेबांकडे आलो होतो. हो, आणि त्या हाराविषयी मला काहीच नाही माहिती. नाना तू इकडे उंदरासारखा लपून काय बसलायस? मला माफ करा, मला नका मारू. हो हो, मी तर चौधरीबाई साहेबांकडे आलो होतो. हो, आणि त्या हाराविषयी मला काहीच नाही माहिती. सोड सोड त्याला. काय झालंय तुला? पहिले नोकराला आणि आता या सोनाराला का करतोयस तू? आणि अहो तुम्ही इथे उभं राहून तमाशा काय पाहत बसलाय? सामान घ्या आणि निघा इथून. निघ आता. राम राम. काय झालं बाळा? तुझा राग अजून शांत झाला नाहीये? काही हरकत नाही. मला माहितीये की तुझा मूड कसा ठीक होईल ते बघ. त्या थाळीमध्ये काय? हे बघ. आश्चर्य वाटलं ना? मी पण किती बावळट आहे. न जाणू रोशनी आणि तिच्या घरातल्यांना काय काय बोलले मी. तू सोनीपतला गेल्यानंतर कम्मू आली होती. सांगत होती की रोशनीने सांभाळून पेटीत ठेवला होता आणि बिचारीच्या लक्षातच राहिलं नाही. जितकी मी रागावले होते ना, त्याच्यापेक्षा जास्त लाड करेन मी आता तिचे. आणि हे बघ काय आहे ते. मॅचिंग झुमके पण बनवलेत. रोशनीला खूप शोभून दिसतील. दसऱ्याची भेट आहे ही. एक काम कर, मस्तपैकी हातपाय धुवून घे आणि हे सगळं सामान रोशनीच्या घरी घेऊन जा. मी नाही जाणार काय द्यायला तिला. कुठल्या तरी नोकराला पाठवून दे. हाय हाय, इतक्या मोठ्या सणाची भेट आहे ही आणि नोकराच्या हाती पाठवू? नाही नाही, तिच्या घरातले काय विचार करतील? नाही, तू स्वतः जाऊन नेऊन दे. माझ्यासाठी तरी. ठीक आहे. आता इतक्या आनंदात जर नील रोशनीच्या घरी जाईल तर मग तमाशा तर होईलच ना. हे घ्या भाऊ. हे का भाऊ, काल तुम्ही 25,000ची खरेदी केली आणि आज 8,000 देत आहे. बाकीचे पैसे तुम्ही उद्या येऊन घेऊन जा. जर तुमच्याकडे पैसे नव्हते तर इतक्या साड्या घ्यायची गरज काय होती? तुमचे पैसे